ब्रह्मांड नायका मधुसूदना मन मोहना वत्स वत्सला करुणा गणा हे पतिव्रताच्या पालन करत्या माझ्या वैकुंठ नारायणा या नारदा तुला साष्टांग नमस्कार साष्टांग नमस्कार. अरे वा देवा तू नामस्मरण करीत करी कधी या सापरात पाता बोलत आलो कळलंच नाही असो इच्छा आणि जाणीव सापरात पाता समरणला करून द्यावेत असं नाही तर कसं रे? अरे पाहुणा म्हणून आलो स्वागत न करायला. तुला बोलवलं होतं इथं? नाही रे. कशासाठी आलास रे? अरे मग इथून जात होतो जाता तू चौकशी करून जावी. गाठ माझ्या जखमेवर मिटतो नको. तुझे म्हणण्याचा अर्थ तरी काय आहे? आलास कुठं? पाता बोनात पाताळ होणार सत्ता कुणाची? तुझी. अधिकार कुणाचा? तुझा. असं असेल तर नाव वैराचं का रे? अरे त्याचं नाव नाही ना घेतलं ना तर माझ्या जीवनात स्त्रियता नाही. असं कर तू चालतं हो. निघालो तारा. कुठे निघालास? अरे थांबवण्याचे कारण काय? तू आलास ते कारण काय सांगितलं नाही अरे रे? तेच तर सांगायला इथे आलो. ए बाई हा बसतो बसतो. अरे मी इथे अशा कशासाठी आलो माहिती आहे तुला? माहिती अरे या तुझ्या राज्यातील लोक तुला काय म्हणतात माहित आहे? आहे रे. अरे नालायक. काम काय करतोस काय? अरे नालायक म्हणजे अर्थ माहित आहे? नाही रे. अरे ना म्हणजे नाम म्हणतो. वा 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 वा. ना म्हणजे नायक. वा रे वा 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 वा. य म्हणजे यशस्वी आणि क म्हणजे कर्तव्यशी. अरे नारदा वा. म्हणते मला नालायक म्हणते. म्हणजे सांगायला तुला होय रे. नालायक म्हणून सांगून आम्ही मार्गाने त्याच्या पत्रात काय पडली ते ब्राह्मण यज्ञ हवन करतायत ते सर्वप्रथम बंद कर. त्या बंदी लोकांच्या ठिकाणी ब्राह्मण यज्ञ करतात. बंद करण्यासाठी निघालाच कुठे? त्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी ब्राह्मण यज्ञ करतात ते बंद करण्यासाठी. अरे तू मृत्यू लोकांवर गेला स्वर्गावर स्वारी कोण करणार? एवढंच आहे ना तर माझा भाऊ नरकेशी त्याला बोलवतो. बोलव लवकर. नरकेशी त्याचा अश्लील सादर करी. पाऊल टाकते पाय बंद घंटाचे प्रत्येक वाय वा काया चिंतीच्या नंतर या विद्याया आपण मानचं देवा सांगणार होईल नक्की होईल. दोघे भाऊ खोटे. मोठे नव्हे मोठे रे मोठे. दादा मोठे आम्ही मोठेच आहोत. आम्हाला मोठे म्हण किंवा खोटे म्हण. तुला एकेरी नावाने दिल्याचे कारण एकच आहे. ज्या तरकुला जन्म झाला आणि त्या तरकुलाचा इतिहास आठव रे. हो हो तिकडे आत्मन जाई आत्मन पंथीयाचे जय जय समजा झाली जय एकटाचे का नंतर हाताने त्याला राजू पतंग संत काय संबंध त्याच्याशी एकच संबंध आहे. ज्यावेळी आमचे पूर्वज सरळ मार्गाने स्वारी करत असल्यावेळी त्या कपटी देवतांनी त्यांना कपट केले. म्हणूनच तुला सांगतोय त्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी ब्राह्मण यज्ञ करतात ते बंद करण्यासाठी तुला जावं लागणार. अरे सांगते बांबन भटकaya ती निकाय नाही कशी आया शिवा. काय? अरे म्हणजे स्वर्गावर स्वारी करून स्वारी करू. हा नारद मुनी बोलताय
स्वर्गावर स्वारी करण्यासाठी